तुमच्या घरात ही नकारात्मक ऊर्जा नाही ना, ज्याचे प्रभाव आता तुम्हाला दिसायला लागलेले आहे आणि तुमचे सगळे जे कामं आहेत ते अजिबात होत नाही आहेत, किंवा मग कामांमध्ये कुठल्याही कामांमध्ये अडथळा आल्याशिवाय एकही काम तुमचं परिपूर्ण होत नाही आहे. असं तर नाही आहे ना की तुमच्या घरात एक कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे घर करून बसलेली आहे. असं असेल तर मग तुम्हाला याची काही लक्षणं दिसायला लागलेली आहे. म्हणजेच काय तर घरामध्ये सतत वाद होणे, सतत भांडण होणे, एकामेकावर अजिबात अविश्वास असणे, अजिबात विश्वास नसणे, हे यावरचे जे आहेत सर्व चिन्ह आहेत. घरामध्ये खूप कटकटी होतात, एकामेकाची पटत नाही, आजारपण वाढत चाललेले आहे, पैशाची चणचण भासतीये, टेन्शन येतंय, लक्ष्मी टिकत नाहीये. तर ही कारणे तुम्ही एकदा जाणून घ्या आणि त्यावर मस्त असा हा रामबाण उपाय किंवा मग काही यावर टिप्स पाहूया. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, आज तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी तुम्हाला सहजासहजी कुठेही मिळणार नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची प्रमुख लक्षणे आणि सततचे वाद. तर या ठिकाणी घरातील सदस्यांमध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होते का, किंवा ताणतणाव राहते का, आरोग्याच्या समस्या आहेत का, पुरेशी विश्रांती घेऊनही कायम थकवा जाणवतो का, घरात कोणालाही सतत आजारपण किंवा नैराश्य येते का, पैशाची चणचण भासतीये का, कामात अडथळे आहेत का, हातात आलेले काम ऐनवेळी बिघडते का, किंवा कामात यश मिळत नाहीये का, वातावरणातील बदल जाणवत आहेत का, घरात प्रवेश करतात अस्वस्थ वाटत आहे का, भारी किंवा उदास वाटत आहे का, वनस्पती आणि प्राणी घरातील तुळस किंवा झाडे शोभेशी राहिली नाहीये का, त्यांची काळजी घेऊनही ते वाळत आहेत का, तांत्रिक बिघाड आहे का, इलेक्ट्रॉनिक वस्तू बल्ब किंवा लाईट्स वारंवार खराब होत आहेत का, दुर्गंधी येत आहे का, साफसफाई करूनही कुबट वास विचित्र वास येतोय का. तर या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आणि काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी 11 प्रभावी वास्तू टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. त्यातून तुम्ही कुठल्या टिप्स तुम्हाला वापरायचे आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी 11 टिप्स पाहूया. पहिली टिप्स, प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा. म्हणजेच काय, प्रवेशद्वार जे आहे नेहमी स्वच्छ ठेवा, रोजच्या रोज पुसत जा आणि त्यावर प्रकाश येईल असं ठेवा. दुसरी, खोलवर स्वच्छतेसाठी समुद्री मीठ वापरा. म्हणजे फरशी पुसताना, लादी पुसताना खडे मीठ वापरा. ईशान्य कोपरेला मोकळा करा. ईशान्य कोपरा. 4 म्हणजे गळणारे नळ तात्काळ दुरुस्त करा. घरामध्ये वास्तू वनस्पतीचा समावेश करा. धूप आणि कापूर रोजच्या रोज संध्याकाळी जाळायला सुरुवात करा. पवनघंटी घंटा लावा. फर्निचरची मांडणी अनुकूलित करा. आरशांचा योग्य वापर करा. तुटलेली किंवा थांबलेली घड्याळे टाकून द्या. 11 योग्य वायुविजनाची खात्री करा. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याबद्दल सारांश. जर घराची रचना योग्य नसेल तर संपूर्ण जागा जड किंवा विचित्र वाटू लागते. ही गोष्ट तुम्हाला नेहमी लगेच लक्षात येत नाही, पण तिथे काही काळ राहिल्यानंतर ही तुमच्या नक्कीच लक्षात येऊ लागते. नकारात्मक ऊर्जा अचानकपणे निर्माण होत नाही. ती हळूहळू साचते. पसारा, हवा खेळती न राहणे किंवा रचनेतील असमतोल या सर्वांमुळे ती वाढू शकते. या संचयाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होतो. कधी मानसिक पद्धतीने किंवा शारीरिक पद्धतीने किंवा आर्थिक सुद्धा पद्धतीने या परिस्थितीवर अवलंबून असते आणि आपल्याला तो जाणवायला सुरुवात होतो. तर वास्तुशास्त्राची मूलभूत तत्वे लागू केल्याने हा परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. हे बदल सहसा सोपे असतात. त्यात काहीही गुंतागुंतीचे नसते. सातत्याने केलेले छोटे बदल जागेचे एकूण स्वरूप बदलतात. बहुतेक लोकांना इथेच फरक जाणवतो. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी इथे मी तुम्हाला 11 प्रभावी टिप्स आणखीन सांगणार आहे.
नकारात्मक ऊर्जा दूर करणे म्हणजे एक मोठा बदल करणे नव्हे. सहसा ही लहान लहान कृतीची एक मालिका असते. या सूचना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामधील संतुलनावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा हे आपण घटक संतुलित राहतात तेव्हा वातावरण अधिक हलके आणि स्थिर वाटते. परिणाम नेहमीच लगेच दिसून येत नाहीत, पण कालांतराने ते लक्षात येतात. काही बदल सुरुवातीला सूक्ष्म वाटतात, मग ते स्थिरावतात. साधारणपणे असेच घडते. एक म्हणजे प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा. प्रवेशद्वार हे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जेसाठी एक प्रमुख प्रवेशबिंदू म्हणून काम करते. म्हणूनच ते महत्त्वाचे आहे. अस्ताव्यस्त दरवाजा येण्या जाण्यास अडथळा निर्माण करतो. प्रकाशाचीही यात भूमिका असते. अंधारलेले प्रवेशद्वार बंदिस्त वाटते. मुख्य दरवाजाचा परिसर स्वच्छ आणि पुरेसा प्रकाशमान ठेवल्याने फरक पडतो. रोजच्या रोज प्रवेशद्वार स्वच्छ करून त्या चौकटीला हळदीचं लेपन तुम्ही अवश्य करू शकता. नावाची पाटी किंवा लाकडी उंबरठा यासारख्या साध्या गोष्टी लावल्याने मदत होऊ शकते. मोठे बदल नकोत, फक्त मूलभूत देखभाल पुरेशी आहे. तर हे घरच्या घरी असणारे बदल आहेत. यामध्ये तुम्हाला खूप काही मोठं काम करायची गरज नाही. त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे खोलवर स्वच्छतेसाठी समुद्री मीठ वापरा. जसं की मी अगोदर सांगितलं, वास्तुशास्त्रामध्ये समुद्री मीठ अनेकदा नैसर्गिक शुद्धीकरण म्हणून वापरले जाते. ते सभोवतालची अनावश्यक ऊर्जा शोषून घेते. आता फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडे मीठ किंवा ते खडे मीठ मिळतं ते घातलं, ते नसेल तर आपलं नॉर्मल मीठ घातलं किंवा सेंदा मीठ घातलं ते सुद्धा चालतं. तर ही एक सामान्य पद्धत आहे. बरेच लोक नियमितपणे करतात, पण बरेच लोकांना माहिती नाही आहे किंवा बऱ्याच लोकांना माहिती असूनही ते आचरणात आणत नाहीत. साधारणपणे आठवड्यातून एकदा दर शनिवारी जरी मीठ टाकून तुम्ही फरशी पुसली तरी सुद्धा चालेल. खोलीच्या कोपऱ्यामध्ये मिठाच्या वाट्या ठेवल्याने मदत होते. त्यामुळे दमटपणा आणि साचलेली ऊर्जा बाहेर खेचली जाते. मात्र काही काळानंतर त्या पुन्हा ठेवाव्या लागतात. म्हणजे काय, तर तुम्ही दिवसाआड किंवा 2 दिवसांनी हा प्रयोग करू शकता. त्यानंतर तिसरी टिप्स म्हणजे ईशान्य कोपरा जो असतो तो मोकळा करायचा. तिथे कधीही खूप जास्तीचा पसारा किंवा खूप जास्तीचा राडा असा काही ठेवायचं नाही. वास्तूनुसार ईशान्य दिशा ही संवेदनशील मानली जाते. ही दिशा सहसा प्रकाशमान आणि मोकळी ठेवली जाते. 4 म्हणजे गळणारे नळ. गळणारे नळ जे असते तात्काळ दुरुस्त करायचे. म्हणजे काय होतं, पाणी आता पूर्वीच्या काळी सुद्धा लोक म्हणायचे की गळतीचे नळ घरामध्ये ठेवू नये. भौतिक आणि प्रतिमात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाहाशी आहे. गळका नळ अनेकदा नुकसानीचे लक्षण मानला जातो. हे वरवर पाहता किरकोळ वाटू शकते, पण कालांतराने ते असंतुलन दर्शवते. आर्थिक किंवा भावनिक त्याचा असाच अर्थ लावला जातो. गळती त्वरित दुरुस्त न केल्याने अनावश्यक अपव्यय टळतो. तसेच प्रणालीतील प्रवाह सुरळीत राखण्यास मदत होते. पाईप देखील मोकळे राहिले पाहिजे. त्यानंतर 5वी टिप्स म्हणजे घरामध्ये वास्तू वनस्पतीचा समावेश करा. वनस्पती एखाद्या जागेच्या वातावरणावर प्रभाव टाकू शकतात. काही वनस्पती इतरांपेक्षा अधिक योग्य मानल्या जातात. तुळस तिच्या सकारात्मक प्रभावामुळे अनेकदा घरात ठेवली जाते. इतर पर्यायामध्ये मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि कोरफड याचा समावेश असतो. काटेरी वनस्पती सहसा घरामध्ये टाळल्या जातात. असे मानले जाते की त्या तीव्र ऊर्जा निर्माण करतात. त्याऐवजी तुम्ही मऊ हिरव्या जाती ठेवणे अधिक चांगले आहे. त्यानंतर 6वी टिप्स अशी की धूप आणि कापूर जाळा. जसं की मी अगोदर पण सांगितलं, तुम्ही धूप आणि कापूर नियमितपणे संध्याकाळी जाळायला सुरुवात करा. शुद्धीकरणासाठी अग्नी आणि धुराचा वापर करा.
पूर्वीपासून केला जात आहे आणि ही संकल्पना वास्तुशास्त्र पद्धतीमध्ये कायम आहे. आता ही पूर्वीचे लोक जे आहे नेहमीच रोज संध्याकाळी धूप आणि दीपचा जो आहे धूर करायचे. त्यामुळं ही जी परंपरा आहे पूर्वीपासून आलेली आहे, पण आता ही परंपरा कुठेतरी मागे पडली आहे किंवा खूप जण विसरले सुद्धा आहेत. संध्याकाळी कापूर जाळणे ही एक प्रचलित पद्धत आहे. त्यामुळे हवा शुद्ध होते आणि जागेचे वातावरण बदलते. चंदन किंवा लॅव्हेंडर सारख्या अगरबत्त्या देखील मदत करतात. त्या शांत वातावरण निर्माण करतात. यात काही क्लिष्ट नाही, फक्त नियमित वापर पुरेसा आहे. त्यानंतर 7 म्हणजे पवनघंटी. आता हे बऱ्याचशा जणांना साजेसं होणार नाही किंवा बऱ्याचशा जणांना जमणार नाही, पण ज्यांना जमणार त्यांनी ही 7वी टिप्स नक्की करा. पवनघंटी आणि घंटा लावा. म्हणजे साचलेली ऊर्जा मोडण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो. हाच येथील उद्देश आहे. पवनघंट्या विशेषतः धातूच्या विशिष्ट दिशांना ठेवल्या जातात. सहसा पश्चिम किंवा वायव्य दिशेला. त्याच्या आवाजामुळे ऊर्जेचे दाट केंद्र विखुरले जातात. अगदी एक साधी घंटासुद्धा उपयोगी पडू शकते. सकाळी ती वाजवल्याने वातावरणात फार बदल होतो आणि जास्त मोठा नाही झाला तरीसुद्धा थोडासा बदल रोजच्या रोज होतो, पण जाणवण्यासारखा आहे. त्यानंतर 8 टिप्स म्हणजे 8वी टिप्स म्हणजे की फर्निचरची जी मांडणी असते अनुकूलित करायची. म्हणजेच काय करायचं तर फर्निचरच्या मांडणीचा खोलीतील हालचालीवर परिणाम होतो. यामध्ये ऊर्जेच्या प्रवाहाचाही समावेश होतो. जड फर्निचर सहसा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीच्या बाजूने ठेवले जाते. मध्यभाग मोकळा ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुक्त संचार करता येतो. म्हणजेच काय की जवळपास तुम्ही पूर्वेच्या आणि दक्षिण किंवा पश्चिम भिंतीच्या बाजूला ठेवू शकता बरंचसं फर्निचर, पण मध्यभागी जी जागा असते ना ती मोकळी ठेवायची. तुटलेले किंवा खराब झालेले फर्निचर ठेवू नयेत. त्यातून दुर्लक्ष आणि असमतोल दिसून येतो. ते लगेचच काढून टाकणे उत्तम आहे. त्यानंतर 9 म्हणजे आरशांचा योग्य वापर. आरसे त्यांच्या समोर येणाऱ्या गोष्टींना परिवर्तित करून अधिक तीव्र करतात. वास्तुशास्त्रामध्ये त्यांची हीच भूमिका असते. त्यांच्या दाराच्या किंवा पलंगाच्या अगदी समोर ठेवणे सहसा टाळले जाते. त्यामुळं नको असलेले प्रतिबिंब तयार होतात. म्हणजेच काय तर अगदी बेडच्या समोर किंवा मग आपण बसतो एखाद्या टेबलच्या समोर जिथे आपली बसण्याची जागा आहे किंवा सोफ्याचे असं प्रतिबिंब दिसेल असा आरसा कधीही लावू नये. ते उत्तर किंवा पूर्व भिंतीवर अधिक चांगले दिसतात. विशेषतः जर त्या हिरवळ किंवा प्रकाशासारख्या सुखद गोष्टीचे प्रतिबिंब टाकत असतील तर योग्यच आहे. त्यानंतर 10वी टिप्स म्हणजे तुटलेली किंवा थांबलेली घड्याळे टाकून द्या. म्हणजे नको असलेलं जे इलेक्ट्रॉनिक सामान आहे जे बिघडलेलं आहे किंवा घड्याळ आहे जी तुटलेली आहे, फुटलेली आहे, थांबलेली आहे, तर ती सुद्धा टाकून द्या. घड्याळ वेळ आणि गती दर्शवतात. थांबलेले घड्याळ व्यत्यय सूचित करते, हाच त्याचा अर्थ आहे. घरात बंद पडलेली घड्याळे ठेवणे टाळले जाते. त्यामुळे स्थिरतेची भावना निर्माण होते. भिंतीवरील घड्याळे योग्य ठिकाणी लावली पाहिजेत. सहसा उत्तर किंवा पूर्व भिंतीवर. त्यामुळे एकसंधता टिकून राहते. 11वी टिप्स आणि शेवटची टिप्स म्हणजे योग्य वायुविजनाची खात्री करा. संतुलन राखण्यात हवेच्या अभिसरणाची प्रमुख भूमिका असते. कुबट हवेत नकारात्मक ऊर्जा साठून राहते. नियमितपणे खिडक्या उघडल्याने फायदा होतो. अगदी थोड्या वेळासाठी का होईना, पण तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटासाठी सकाळी सकाळी जेव्हा सूर्यप्रकाशाच्या किरण येतात तेव्हा तुम्ही ही खिडकी उघडली तरी सुद्धा तुम्हाला या सर्व टिप्स तुम्ही एकदा नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप फायदा मिळेल. आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला योग्यरित्या माहिती मिळेल.